नमस्कार. सध्या इंडियन शेअर मार्केट पुरं गब्यात गेलेलं आहे. मागच्या 8-15 दिवसात लोकांचं जवळपास 40 लाख करोड रुपयाचं नुकसान झालं आहे. आज शेअर मार्केट पडलं एका दिवसात 10 लाख करोड रुपयाचं लोकांचं नुकसान झालं. पण मी तुम्हाला सांगतो का जेव्हा शेअर मार्केट पडत असते तेव्हा गोल्डन ऑपॉर्च्युनिटी असते. जे नवीन लोक आहेत त्यांनी चांगल्या कंपन्यांचे शेअर आता घेऊ शकता. पण शेअर मार्केट काऊन करून राहिलं तर भारतातले ठीक आहे जे काही लोक इन्व्हेस्टर आहे ते तर शेअर विकूनच राहिले. पण ते काऊन विकून राहिले तर जे फॉरेनचे इन्व्हेस्टर करोडो रुपये घेऊन भारतात येत होते त्यानं पैसे इन्व्हेस्ट केले होते ते भारतातून पैसे काढून उठून पळून राहिले. म्हणजे ते आपले शेअर विकून राहिले आणि पैसा काढून नेऊन राहिले. असं काऊन होऊन राहिलं तर भारतामध्ये जे नरेंद्र मोदीचं सरकार आहे ते सध्या अनस्टेबल सरकार आहे. कारण ते सरकार स्टेबल नाही आहे. ते कवाही गणू शकते अशी त्याला भीती आहे आणि त्याच्यामुळे अनफॉर्च्युनेट कंडिशन निर्माण झाली आहे. सरकार पडते किंवा राहते बा. त्याच्यामुळे अजून ठीक आहे 5 ते 6 महिने 1 वर्ष अशीच कंडिशन इंडियन शेअर मार्केटमध्ये राहू शकते. पण शेअर मार्केट जर पडत राहिलं असंच तर तुम्ही चांगल्या कंपन्यात पैसे इन्व्हेस्ट करा. ठीक आहे. पेनी स्टॉक घेऊ नका. कृपा करून 5 रुपयाचा 10 रुपयाचे असे भंगार स्टॉक नाही घ्यायचे. चांगले स्टॉक घ्या जेणेकरून ठीक आहे टाटा सारख्या कंपन्या आहे, रिलायन्स आहे, त्याच्यानंतर अजून बऱ्याच कंपन्या आहे वेगवेगळ्या क्षेत्रातल्या आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रातल्या आहे, मेडिकल क्षेत्रातल्या आहे, फार्मास्युटिकल कंपन्या आहे, ऍग्रिकल्चरच्या कंपन्या आहे, डेंटिंग पेंटिंग एशियन पेंट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर खूप साऱ्या सॉफ्टवेअर इंडस्ट्रीच्या वेगवेगळ्या कंपन्या आहे. तर कंपन्यांचा अभ्यास कसा करायचा, त्याचे शेअर कसे विकत घ्यायचे हे सगळे व्हिडिओ मी टाकले आहे ते पहा. पण इंडियन शेअर मार्केटमधून फॉरेन इन्व्हेस्टर सगळे पैसे आपले शेअर विकून आपल्या देशात परत येऊन राहिले म्हणून इंडियन शेअर मार्केट पडत आहे. ठीक आहे. हे कुठंतरी थांबलं जर त्याने अशी शाश्वती काही सरकार स्टेबल आहे हे सरकार असंच राहील. ठीक आहे. याने काही म्हणजे जर चांगल्या मेजॉरिटी सरकार आलं असतं तर शेअर मार्केट मध्ये एवढी रिस्क नसती. ठीक आहे. आणि हे फॉरेनर लोक शेअर आपले विकून पैसे नेऊन राहिले म्हणून इंडियन शेअर मार्केट सध्या गब्यात चाललाय. ठीक आहे. त्याच्यानंतर आताच डोनाल्ड ट्रम्पनं घोषणा केली. त्याच्यानंतर डोनाल्ड ट्रम्पनं आयात शुल्क लावले भारतीय मालावर. त्याच्यानंतर म्हणते तो का आम्ही ठीक आहे त्या पॅलेस्टाईनवर हमला करीन. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत जगात घडून राहिल्या ह्या डोनाल्ड ट्रम्पच्या सत्यानाशामुळे बी इंडियन शेअर मार्केटवर प्रभाव पडून राहिला. म्हणून भारतातले लोक अनेक न्यूयॉर्कचा शेअर मार्केट पाहते आणि इंडियन शेअर मार्केटमध्ये सकाळी सुरुवात करते. या साऱ्या गोष्टीचा अभ्यास करावा लागते. माझं म्हणणं हेच आहे का जेव्हा शेअर मार्केट पडते तर तुमच्यासाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. या ऑपॉर्च्युनिटीचा फायदा घ्या आणि चांगल्या कंपनीचे शेअर घ्या. ठीक आहे. थोडे थोडे पैसे बचत करा आणि समोर आपलं भविष्य सिक्युअर करा. नाही समजत तर म्युच्युअल फंड घ्या. मस्त शांततेत राहा. लोड घ्यायचं नाही. आता गब्यात गेलाय. ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. समोर पुन्हा शेअर मार्केट कधी एवढं पडन ते सांगता येणार नाही. पण अजून पडत आहे तर वाट पाहा. जेव्हा वाढायला लागलं तेव्हा घ्या. ठीक आहे. त्याच्यामुळे जास्त लोड घेऊ नका. शेअर मार्केट का पडत आहे त्याचं मी कारण सांगितलं आहे. बाकी तुम्हाला काय वाटते तुम्ही कमेंट मध्ये सांगा. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र.